हॅलो 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 1 2 3 माईक चेक. हॅलो हॅलो राजादा जरा आवाज चांगला मॉनिटर नाही होता दणदणीत, कारण आज काय व्हायचा तो धुरला होऊनच जाऊ दे. हो कारण काय माहितीये ना, आजचा माहोल बघता आजच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी, म्हणून आवाज जरा वाढवला असतं. लय मेहरबानी राजा. हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचं तो दे. तू आल्या म्हणते राजू दादा आय लव्ह यू, मला काही कळत नाही पण मला कळतंय केवढा तुला सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो? येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा, अगदी वर्ण खाल्लं सगळ्यांनीच सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही, म्हणतात 50 मिनिटात काय तो आवरा. आता बघूया, प्रयत्न करतो. जर उशीर होत जास्तच गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात सगळा समाधान मानून घ्या तुम्ही पण मान्यमान करून या आजचा काहीचा विषय. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स, ही माझ्या सर्व या भावंडांनी, या माझ्या सर्व भावांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे, सन्माननीय माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सुनील धावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला आहे, या शब्दसूर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश भाऊला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचं सर्व श्रेय जाते तुम्हाला. आणि म्हणून तुमचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड, आज म्हणतात फादर डे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो, आयुष्यात आपण जगतो ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही, आपला दिवस आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासशील नामरे बुवा शाहीरांना विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन या, माझा देखील विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतो. मला कसंच होत अहुनी बाबा मला कसंच होत कुणी बाबा म्हणताना कुणी हुंदत दाटतो या बाबाची सांगता माझ्या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसतल्या या माझ्या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसताना दाटतो या गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंद दाटतो या
निश्चित करा. मोठमोठं गाय निश्चित गंमत मध्ये करा. ओनचा डायलॉग आहे, म्हणतात मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये. अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये, म्हणून म्हणायचं आहे. सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम निवान अभिवादन करून जिंदगी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई सोनाई गोपीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना मित्र आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई गोपी श्री नाच मंडळ ही शाखी राजश्री मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ कोंडे जोगेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते. या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनात हा सामना 3ऱ्या वर्षातला राजेश